नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण नवोदय सिरीजमधील पुढचं लेक्चर पाहणार आहोत. आजचा टॉपिक आहे लपलेली आकृती शोधा. म्हणजे काय असं लक्षात घ्या, प्रश्न आपल्याला दिलेला असतो एक. त्या प्रश्नामध्ये एक आपल्याला आकृती दिली असते ह्यासारखी, बरोबर. आणि ही आकृती कुठल्या पर्यायामध्ये आहे तो पर्याय आपल्याला शोधायचा असतो. म्हणजे लपलेली आकृती आपल्याला ह्या ABCD या पर्यायामध्ये शोधायची असते. ठीक आहे, एकदम साधा सिंपल टॉपिक आहे आजचा. समजलं सर्वांना? ठीक आहे, आपण आता प्रश्न कसा असतो पेपरला ते पाहूया. ओके, लपलेली आकृती शोधा. ठीक आहे, प्रश्नामध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि A, B, C आणि D अशा 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत, जिच्यामध्ये प्रश्न आकृती लपलेली किंवा आता दडवलेली असायला पाहिजे तिथं आहे अशी उत्तर आकृती निवडा. इथं काय असायला पाहिजे शब्द? दडवलेली आहे. ठीक आहे, दडवलेली आहे अशी उत्तर आकृती शोधा आणि OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा. म्हणजे हा जो पर्याय ABCD जे काय बरोबर असेल ते आपल्याला उत्तरपत्रिकेवरती रंगवायचं आहे. ठीक आहे, बघा बरं पहिला प्रश्न. ही आकृती कुठं दिसते तुम्हाला? ही आकृती प्रश्नामध्ये कुठं दिसते तुम्हाला? बघा बरं. ओके, ही आकृती बघा प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा, A मध्ये बघा अशी आकृती. एवढी मोठा शेप इथे दिसतोय का? इथे एवढा मोठा शेप दिसतच नाही. इकडे बघा, इकडे पण एवढा मोठा शेप दिसतच नाही. इथं बघा, इथं पण एवढा मोठा शेप लांब असा दिसतोय का? नाही. शेवटी बघा बरं, शेवटी नीट बघा, शेवटी दिसला का शेप? ह्या बाजूला टोक आहे ना तो शेप, बघा आता. म्हणजे हा जो शेप आहे इकडचा, बरोबर, ह्या बाजूला टोक असणारा हा असा, तो ह्याच्यामध्ये दिसतोय, बरोबर. असं वाटतं आपल्याला प्रथमदर्शनी की डायरेक्ट ती आकृती बरोबर आहे, परंतु नीट लक्ष द्यायचं आपल्याला, बारकाव्यांकडे पण लक्ष द्यायचं आहे. आता सुरुवातीला पाहिलं ना आपल्याला असं वाटतं की ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक D आहे, परंतु एक आपण ह्याच्यामध्ये बारकावा मिस करतोय. लक्षात घ्या, इथली जी लाईन आहे ती स्ट्रेट आहे, बरोबर, दिसायला ती सारखी दिसते, परंतु हा जो वरचा भाग आहे तो कर्व आहे. सरळ लाईन आहे का? दिसायला एकदम सारखी दिसतीये, बरोबर, परंतु तो जो पार्ट आहे त्या बाजूचा, समजा ही जर फिरून आपण वस्तू अशी ठेवली, ही जी आहे ना डायग्राम आपण फिरवली अशी, तिथे फिट होऊ शकते, परंतु वरच्या बाजूला जो कर्व आहे इथं स्ट्रेट आहे, परंतु इकडे कर्व आहे, तसं मॅच होईल का? मॅच होणार नाहीये. पण दुसरे पर्याय पाहिजेत आपल्याला. बघा आता ह्याच्यामध्ये एवढी मोठी आकृती आहे का कुठं? नाही. आता ही आकृती बघा, इथं कुठं फिट होईल का? अजिबात फिट नाही. नीट बघा, इथं इथे पण कुठं फिट होईल का? नाही. परंतु ही आकृती आपण ह्या पर्याय क्रमांक 3 मध्ये, पर्याय क्रमांक 3 मध्ये आणून बघा बरं. बघा आता ही आकृती अशी. आता ह्याच्यामध्ये नीट बघा, इथं इथं ही डायग्राम बघा. आता हायलाइट करतो मी म्हणजे तुम्हाला पण दिसेल. ही डायग्राम बघा आता कशामध्ये दिसते. ही आकृती आपल्याला दिसते पर्याय क्रमांक C मध्ये दिसत आहे. कळते सगळ्यांना काय चाललंय ते? ही आकृती तिकडं तर मॅच होत नाही प्रॉपर, कारण वरती कर्व पार्ट आहे आणि इथं स्ट्रेट आहे. ही आकृती इथंच मॅच होती फक्त, त्यामुळं दिसायला जरी वाटत असेल पर्याय क्रमांक D, तर परंतु पर्याय क्रमांक C बरोबर आहे. समजलं सगळ्यांना काय फरक आहे ते? ठीक आहे, तो वरचा पार्ट कर्व नसता, हा जो पार्ट कर्व नसता तर ही आकृती बरोबर आली असती, परंतु तो कर्व असल्यामुळे आपल्याला पर्याय नाही, आपल्याला हीच आकृती निवडावी लागणार आहे. समजलं? बारकाव्यांकडे लक्ष द्यायचं आपल्याला एकदम व्यवस्थित. ओके, कळाले तुम्हाला कशा प्रश्न शोधायचे ते? म्हणजे प्रश्नाची जी आकृती असेल, प्रश्न आकृती, ती उत्तरामध्ये कशी असेल ती कसे शोधायचे हे आपल्याला कळालं. आता एक आपण डेमो प्रश्न घेतला, आता आपण प्रश्नांना सुरुवात करतोय. पहिला प्रश्न बघा, आता कसा सिंबल दिसतोय? ए सारखा. हा ए सारखा सिंबल आहे, परंतु ए असा कर्व आहे, बरोबर. तसा सिंबल कुठं आहे का? बघा ह्याच्यामध्ये तर आहे असा, परंतु इथं कुठं असा बारका हे आहे का? नाही. इकडे पण ए सारखा आहे, परंतु इथं काय आहे का? नाही. इकडे पण ए सारखं आहे, परंतु इथं असं मध्ये बारकी लाईन आहे का? अशी तिरकी नाही. त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. पर्याय क्रमांक 2 बघा, ए सारखं दिसते ते त्रिकोण त्रिकोण सगळे, परंतु कुठेही असं कर्व सारखं पार्ट आहे का? इकडं इकडे इकडे कुठेही नाही. तिकडं आहे का? तिकडेही नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक B सुद्धा कॅन्सल झालेला आहे. आता पर्याय क्रमांक C बघा. पर्याय क्रमांक C मध्ये जरा नीट लक्ष द्या. इकडं असा ट्रायंगल आहे, परंतु इथं पण कर्व नाही. इथं थोडासा वेगळा आहे पार्ट बघा, असा कर्व आहे याच्यामध्ये नाही, एकदम डायरेक्ट. हा जरा थोडासा वेगळा दिसतोय, परंतु हा वरची डायग्राम बघा, ही जी वरची डायग्राम आहे ना, ही बघा, ह्याच्यामध्ये बघा हा शेप आणि इथला असं बरोबर एकदम ह्याला मॅच होण्यासारखंच आहे ना, म्हणून पर्याय क्रमांक C बरोबर दिसतोय. पर्याय क्रमांक D मध्ये तर बघा तिकडं कुठेही असं जवळपास हे आहे, पण एकदम छोटं इथं, तो नाही मॅच होणार. मग पर्याय क्रमांक
सीच मॅच होतोय बरोबर एकदम व्यवस्थित, म्हणून ते उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. आता एल सारखा शेप आहे, एल सारखा शेप बरोबर. असा शेप कशामध्ये दिसतो तुम्हाला? नीट पाहायचं एकदम व्यवस्थित. त्याला आपण उलट पालट पण कसं पण करू शकतो ते बघायचं. असा शेप कशामध्ये आहे का? उभी लाईन, पण ही लाईन पण बघा थोडीशी मोठी आहे ना, तसं कुठं दिसतंय का बघा. आता जर नीट पाहिलं आपण तर ह्याच्यामध्ये एल आहे, परंतु छोटा आहे ना, थोडं मोठं पाहिजे होतं, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. छोटं आहे त्यामुळे कॅन्सल. इथे बघा इकडं लांब आहे का? नाही, इथं पण छोटं आहे त्यामुळं कॅन्सल. इथं अख्खा यल होतच नाही त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. हा पर्याय नीट बघायच्या मध्ये जर आपण असं पाहिलं यल होतोय ना, ही डायग्राम सगळी आहे तशी होते, त्यामुळे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. समजते आकृती कशी शोधायची ते? हाच शेप इकडं कुठंतरी फिट झालेला असतो, आपल्याला डायरेक्ट दिसून येत नाही, परंतु आपल्याला तो शोधायचा आहे. ठीक आहे, हाच आपला आजचा टॉपिक आहे. पुढे बघा. आता ही आकृती कुठे दिसते तुम्हाला प्रश्नामध्ये? आता हे जिन्यासारखं दिसते बघा, हे जिना, ही खालची पायरी जर थोडीशी उंच वरची पायरी असं. पर्याय क्रमांक ए तर दिसतोय आपल्याला बरोबर. बरोबर. आता नीट बघा, पर्याय क्रमांक ए दिसतोय आपल्याला, ते मॅच करून पाहूया. ह्याच्यासारखा शेप आहे का? असं आहे, हे असं आहे, असं. ओके, हा झाला शेप. आणि ह्याच्या खालच्या बाजूला असा शेप आहे. ओके, मग पर्याय क्रमांक एच अख्खा मॅच होतोय, तर पुढे बघायची गरज आहे का आपल्याला? पुढे बघायचीच गरज नाही. जरी पाहिलं तरी बघा इथं कुठं छोटा असा आयताकृती भाग दिसतोय का ह्याच्यामध्ये? एक इकडं आहे, पण तो तसा शेप मॅच नाही होणार. इथं त्रिकोणीच आहे, इथं वेगळाच काहीतरी आहे, त्यामुळे ते पर्याय कॅन्सलच होणार आहेत. पर्याय क्रमांक ए डायरेक्ट बरोबर आहे, त्यामुळे पुढं नाही पाहिलं तरी चालणार आहे. हा आकार बघा. आता तुम्ही नीट जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला दिसतंय की अशी आकृती पर्याय क्रमांक सी मध्ये दिसते आपल्याला. तरी एकदा क्रॉस चेक करू आपण. काय करायचं? इकडच्या दोन रेषा आहेत समांतर, ह्या समांतर रेषा आहेत एकसारख्या बरोबर, आणि इकडे दोन रेषा आहेत अशा अशा. ओके, हे तर मॅच झालं ना, एकदम परफेक्ट मॅच झालं, त्यामुळे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. काही डायग्राम तर आपल्या सरळ सरळ दिसणार आहेत की कोणता पर्याय बरोबर आहे, डायरेक्ट तो टिक मार्क करून टाकायचा. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. आता प्रश्नाकृती बघा, वरच्या साईडला बाण आहे, दिसते असा बाण आहे. कशामध्ये दिसतोय वरच्या साईडला बाण? पहिल्यामध्ये दिसतोय, परंतु खाली बघा शेप काय, खाली असा तिरकपाट झाला, ह्याच्यामध्ये सरळ आहे, सरळ. ओके, मग बघा बरं कुठं दिसते तुम्हाला बाण अजून सरळ? ह्याच्यामध्ये दिसते बरं का, असं सरळ बाण आहे, तो उलटा केलाय फक्त, आणि हे ह्याच्यासारखंच आहे, ह्याच्यासारखीच आकृती, फक्त ती अशी उलटी फिरवलेली आहे. ओके, पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. सी मध्ये तर वेगळंच काहीतरी आहे, डी मध्ये पण वेगळं काहीतरी आहे. बाणवरती पण हे दोन भाग खालच्या बाजूला आहेत, ते पण झालं कॅन्सल, हे झालं कॅन्सल. हे आता बाण ह्या बाजूलाच आहे, ते झालं कॅन्सल. त्यामुळे पर्याय क्रमांक बी. आकृती सरळ असेल अशी काय नाही, उलटी पालटी कशी पण फिरून त्याच्यामध्ये असली तरी चालणार आहे. अशीच येतात तशीच आकृती पाहिजे असं काय नाही, ते उलटी केलेली तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही, फक्त त्याच्यामध्ये फिट बसली पाहिजे. पर्याय क्रमांक बी मध्ये बसते म्हणून उत्तर बी आहे. हा बघा झेड दिसतोय, झेड कशा कशामध्ये झेड होते बाळा? नीट बघा, झेड कशा कशामध्ये होतोय? हा जो शेप आहे असा झेड कशामध्ये होतोय? ह्याच्यामध्ये बघा, झाला ह्याच्यामध्येच, ह्याच्यामध्ये फिट झाली. पुढच्या ह्याच्यामध्ये बघा होतोय का? नाही, पुढं एवढा झेड असा मॅच होत नाही. हा आहे पण तो मोठा दिसतोय जरा. ठीक आहे, आता आपल्याला साईज पण बघायची बरं का. आता ह्याच्यामध्ये पण झेड होऊ शकतो, ह्याच्यामध्ये पण झेड असा होऊ शकतो. ओके, परंतु तो उलटा झालाय, जरा असं उलट फिरवल्यावरती होऊ शकतं. ठीक आहे, ह्याच्यामध्ये बघा झेड कुठं होते का? नाही, ह्याच्यामध्ये नाही होते, ह्याच्यामध्ये होतोय पण असा होते, हा असा मोठा बरोबर. असं कुठं आहे का? हा भाग असा पूर्ण इथपर्यंत, खालची बाजू पण ह्याच्यापर्यंत टेकली पाहिजे, इथं खालची बाजू अलीकडेच राहील, त्यामुळे पर्याय क्रमांक डी झाला कॅन्सल. ओके, ह्याच्यामध्ये कुठं नाहीच. आता ह्या दोघांमध्ये बघा, हा झेड मोठा आहे पूर्ण, हा छोटा आहे. हा बघा बरं केवढा आहे, हा छोटा दिसतोय ना, आणि ह्याच्यामध्ये हा मोठा दिसतोय. एवढा मोठा झेड आहे का आकृती? एवढा ह्याच्यात मोठा असता तर आपण बघितलं असतं, परंतु हा छोटा आहे, ह्याच्याबरोबर मॅच होतोय, हा मोठा असल्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. मग पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. मी तुम्हाला समजून सांगतोय म्हणून मी स्लोली शिकवते, कळतंय? तुम्हाला वाटेल नाही तर सर एकदम स्लो शिकवते ते, बाळांनो तुम्हाला समजावं म्हणून मी स्लो सांगतोय. ठीक आहे, इथं तुम्हाला समजलं की स्पीड आपण कधीही वाढवू शकतो. ठीक आहे, तुम्हाला मी वारंवार हेच सांगतोय, आपल्याला सध्या टॉपिक समजून घ्यायचे व्यवस्थित. स्पीडचा काय प्रॉब्लेम नाही, स्पीड आपण कधीही वाढू. हा जो शेप आहे पाकळीसारखा कुठं दिसतोय का बघा बरं? हा शेप डायरेक्ट दिसून येतो बघा, ह्याच्यामध्ये डायरेक्ट दिसून येतो ना. बाकी पुढे बघायची गरज आहे का? त्याच्यामध्ये सर्कल दिसते, हे ते खूप मोठं दिसतंय. म्हणजे हा मॅच होणारा पार्ट फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये आहे, जे डायरेक्ट ऑब्झर्वेशन आपण करू शकतो, डायरेक्ट त्या प्रश्नाकडं, मग त्या पर्यायाकडे जायचंय, ते तो पर्याय बरोबर आहे, पर्याय क्रमांक बी. पुढे बघा आता काय दिसतंय, असा टी दिसतोय आडवान, खालच्या बाजूला लाईन मारली म्हणजे यल, आणि त्याला अशी रेष थोडक्यात. ह्याला यल आहे पण ह्या बाजूला रेष नाही, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. ह्याला यलच होऊ शकत नाही, त्यामुळे हा पण पर्याय झाला कॅन्सल. आता नीट लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये
यल होते आणि मधली रेषी काय मध्ये असायला पाहिजे होती, ती कडेला आहे, त्यामुळे हा पण पर्याय झाला तो बघा शेवटचा असा यल झाला आणि ही आकृती इकडे झाली. बरोबर, म्हणजे हा असा यल झाला आणि हे इकडं असं मॅच झालं एकदम परफेक्ट. त्यामुळं पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. आता इथं पण मागासारखा ए दिसतोय पण आडवा दिसतोय. ठीक आहे, आडवा उभा कसा असला तरी चालेल. डायग्राम तुम्ही प्रॉपर ऑब्झर्व केलं डायरेक्ट दिसून येते उत्तर कुठे आहे. कळते कोणत्या पर्यायामध्ये बघा, असा शेप दिसतोय कुठं, हे खूप छोटे ह्याच्यामध्ये नसणार, ह्याच्यामध्ये नाही दिसत, ह्याच्यामध्ये दिसतंय का नाही दिसत आहे. असा दिसतो ए, परंतु ह्याच्यामध्ये रेष नाही अशी ना. ह्याच्यामध्ये बघा बरं डायरेक्ट असा शेप डायरेक्ट आपल्याला दिसतोय, नजरेत येतोय. मग काय प्रॉब्लेम आहे का? डायरेक्ट दिसत असेल तर आपला वेळ वाचला म्हणायचं. मग ती डायग्राम बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे. ओके, मी तुम्हाला सांगितलं काही प्रश्नामध्ये आपल्याला डायरेक्ट मिळणार आहे, काही मध्ये थोडंसं ट्रिकी असणार, आपल्याला बघावं लागणार आहे. ओके, आता बघा हा झेड नाही म्हणू शकत, असं सीडी सारखा सिम्बॉल आहे बरोबर. अशी स्ट्रेट लाईन परत खाली आणि परत ह्या बाजूला बरोबर, आडवी उभी परत आडवी लाईन आहे, आडवी उभी आणि परत आडवी आहे. आता बघा बरं, ह्यात तर कुठं तसलं काही दिसत नाही, ह्याच्यामध्ये होऊ शकतं असं 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 होऊ शकतं बरोबर. तरी पुढं कुठं आहे का पाहूया आपण. बाकी कुठं मॅच होण्यासारखं दिसत नाही ह्याच्यामध्ये. अरे हे तर लईच कॉम्प्लिकेटेड, ह्याच्यामध्ये सगळ्या लाईन आहेत पण सगळ्या तिरक्या आहेत ना, सरळ कुठंच नाही. त्यामुळे सरळ सरळ पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. डायरेक्ट दिसते ना आपल्याला, मग बाकीचं काय चेक करायची गरज आहे का नाही. नीट बघायचं, ह्याची साईज आणि त्याची साईज मॅच होते. ओके, मग पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. समजलं. चला आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. ओके, हा प्रश्न मला वाटतं रिपीट झालेला दिसतोय, मग असे आपण पाहिलंच. ह्याचं उत्तर काय आहे? उत्तर आहे बी. ओके, ही जी साईज आहे शेप आहे तो इथं दिसतोय सगळं आहे तसं, त्यामुळे तो पर्याय झाला. ओके, सेट झाला तो. पुढचं बघा आता, हे छत्रीला खाली दांडा असतो ना, तो उलटा केलेला दिसतो इथं बरोबर असा. तो शेप कशामध्ये दिसतोय का? मग ह्याच्यामध्ये दिसतो ना जे शेप, मग डायरेक्ट साईड दिसते आपल्याला की हाच पर्याय हे बरोबर आहे. तर बाकी काय करत बसायची गरज आहे का? मग 2018ला तो प्रश्न झाला असा. असं नाही की अवघड प्रश्न आहेत, सोपे पण प्रश्न आहेत. 2019ला आलता, 2018ला आलता, आला प्रश्न एखादा कॉम्प्लिकेटेड येऊ शकतो, त्याचा काय प्रॉब्लेम नाहीच आहे. ठीक आहे, आता ही आकृती बघा कशामध्ये दिसते. ऑब्झर्व नीट केलं तर डायरेक्ट आपल्याला दिसतंय ह्याच्यामध्ये नाही, तो शेप असा वरती असा शेप ह्याच्यामध्ये नाही, ह्याच्यामध्ये नाही, ह्याच्यामध्ये नाही, डायरेक्ट पर्याय क्रमांक एक मध्ये आहे. ते आपल्याला अगोदर दिसतं समजा, काही प्रॉब्लेम नाही. शेप मॅच होणं गरजेचं आहे आपल्याला, असं आणि इथून असं मध्ये सर्कल आहे. ओके, सगळं मॅच झालं, पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. कळलं. चला तर पुढचा प्रश्न आपण पाहूया. तुम्ही याचा विचार करा, चला मला सांगा, तुम्ही जरा विचार करा आणि सांगा आता हा शेप कशामध्ये असेल. असं शेप आहे, खालून वर जायचं, परत खाली असं झिगझॅग आणि परत खाली यायचंय. थोडक्यात यन आहे, यन बरोबर, यन शेप आहे ना, यन शेप. असं यन काढतो ना इंग्लिशमध्ये आपण, आणि फक्त त्याला वरती खाली दांडन खाली असं टोक काढल्यासारखं यनला, मग असा यन आहे, यन आहे. मग यन कुठे दिसतोय का तुम्हाला? बघा आता ह्याच्यामध्ये हे दांडे काढलेले आहेत, परंतु कुठल्या बाजूला दिशा त्याची जरा उलटी दिसते, त्यामुळे ते झालं कॅन्सल. ह्याच्यामध्ये बघा यन असा यन होऊ शकतो का? नीट बघा, हा जरा यन सारखा होऊ शकतो इकडून, काय प्रॉब्लेम नाही. तिकडे बघा बरं, यन दिसतोय का? हा शेप तर आहे बरोबर, नीट लक्षात आहे बरं का. हा शेप आहे बरोबर, हा शेप इकडे बघा, हा शेप आणि हा शेप एकदम मॅच झाला. इथून असा तिरकं गेलं, पण खाली गेल्यानंतर हे आतमध्ये जी रेस जाते ह्या बाजूला यनच्या साईडला, ती रेस त्याची तिकडं चालली. फक्त ह्याच्यामुळं हा पर्याय झाला कॅन्सल. ओके, आता पुढे बघा, हा ए झाला कॅन्सल, सी झाला कॅन्सल. शेवट बघा आता, हा जो एन शेप आहे त्याचा बघा, हा जो कोपरा आहे, हा हा बघा असं जवळ आहे, ह्याच्यामध्ये काय असते खूप असं लांब वाटते, त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. ओके, मग पर्याय कोणता राहिला आपला? पर्याय क्रमांक बीच राहिला बरोबर. बघा इथून ऑब्झर्व केलं आपण, बघा इथून असं गेलो आपण, असं गेलो, असं आलो, असा शेप आणि असा शेप एकदम परफेक्ट मॅच होतोय. जर आपलं लक्ष डायरेक्ट त्या पर्यायाकडे गेलं तर पेपरला आपण इकडे तिकडे बघत बसणार आहे का? नाही, आपल्याला डायरेक्ट उत्तर सापडलंय. आता आपण शिकतोय आणि मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, म्हणून मी तुम्हाला सगळे पर्याय दाखवते. असं नाही तर तसं, तसं नाही तसं, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचंय. आपण जर डायरेक्ट उत्तर आपल्याला भेटलं तर आपण बाकीचं काढत बसणार आहे का? नाही. आता आपण सगळ्या मेथड्स पाहतोय. जर चुकून तुम्हाला डायरेक्ट भेटलंच नाही तर आपण काय काय करू शकतो, हे सगळे आपण ऑप्शन्स आता ट्राय करतोय. ओके, पुढचा प्रश्न घेऊ आपण आता. हा कशासारखा सिम्बॉल दिसतोय? यस सारखा दिसतोय असा, आणि त्याला आतमध्ये असं गोल गोल काढलेलं आहे. तसा शेप कशामध्ये दिसतोय का तुम्हाला? वाटते का? बघा
आता हा शेप कुठं दिसतोय का? ह्याच्यामध्ये नाही दिसत, ह्याच्यामध्ये नाही दिसत, ह्याच्यामध्ये नाही दिसत, ह्याच्यामध्ये दिसतोय, डायरेक्ट मॅच होतोय ना ह्याच्यामध्ये. मग बाकीचा विचार करत बसायची गरज आहे का आपल्याला? हा युनिक शेप त्यामध्ये डायरेक्ट मॅच झाला म्हणल्यानंतर बाकीचं पाहायची गरज आहे का? पाहून पण कळतं ना आपल्याला की तो पर्याय जवळ दिसतोय, ट्राय करून पाहिलं, सेम तसा शेप आहे. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आपलं ऑब्झर्वेशन पॉवर वाढवायची म्हणजे आपल्याला लगेच फरक कळायला पाहिजे आणि कोणती त्याच्याशी सिमिलर फिगर दिसते ती आपल्याला लगेच दिसली पाहिजे. ती कधी होणार आहे? प्रॅक्टिस केल्यावरतीच ते होणार आहे. आपण कधीतरी प्रश्न पाहिला सोडवायचा प्रयत्न केला तर होणार नाही. आपण कंटिन्युअसली त्याची प्रॅक्टिस करत राहायची. टेस्ट होतील त्या टेस्ट आपल्याला द्यायचे. ओके. आता हा त्रिकोण बघा. असा त्रिकोण कशामध्ये दिसतो तुम्हाला? हा जो शेप आहे त्याच्यामध्ये बघा असा त्रिकोण आहे. म्हणजे आधी अशी रेष आहे तिरकी आणि त्याला मध्ये ट्रायंगल आहे. आता इथून कोपऱ्यापासून रेष याच्यामध्ये आहे परंतु मध्ये कुठे ट्रायंगल आहे का? नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 कॅन्सल झाला. बी मध्ये बघा बरं अशी रेष गेल्यावरती हा इथंच ट्रायंगल दिसतो रे. बघा आता हा गेला, ही रेष इकडे गेली, इकडे आली आणि इकडे आली. ओके. मग ही डायग्राम इथंच मॅच झाली. पुढे बघत बसायची गरज आहे का आपल्या पेपरला? नाही. ओके. तरी पण मी आता तुम्हाला सांगते म्हणून आपण पुढचे पर्याय सुद्धा पाहणार आहे. बघा दिसतं की इकडे कुठं? नाही. तसं हे तर दिसतंय शेप परंतु ट्रायंगल त्याला लटकणारा बघा ह्या रेषेला लटकणारा कुठला ट्रायंगल दिसतोय का? नाही दिसत आहे. ह्याच्यामध्ये पण नाही. त्यामुळे सी आणि डी सुद्धा काय होणार आहेत? ऑटोमॅटिक कॅन्सल होत जाणार आहेत. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर आहे. ओके. चला पुढचा प्रश्न घेऊया. आता बघा ह्याच्यामध्ये हा शेप काय असा सी सारखा आणि वरती एक रेषा आणि खाली एक रेषा आहे. कशामध्ये तुम्हाला वाटतं हे सेम आहे? नीट ऑब्झर्व करा. ए मध्ये दिसतंय का? बी मध्ये दिसते का? सी मध्ये दिसते का? डी मध्ये दिसते? आता मला डायरेक्ट उत्तर दिसते. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. मग असा शेप कुठं आहे का ह्याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये कुठंच असा शेप नाही. ह्याच्यामध्ये बघा बरं दिसला शेप. ओके. पुढच्या ह्याच्यामध्ये कुठं दिसतोय का? ह्याच्यामध्ये आहेत परंतु हे खूप लांब आहेत असे. बरोबर. हे काय आहे? हा पर्याय का कॅन्सल होणार आहे? कारण हे अंतर खूप जास्त लांब आहे ना. हे आपल्याला जवळ पाहिजे होतं म्हणून हा पर्याय आला. लांबचा असतं तर पर्याय क्रमांक सी बरोबर आला असतं. डीचा तर लांब लांबपर्यंत काय संबंध नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक बी ह्याचं उत्तर आहे. येत तर काही त्याच्यामध्ये संबंधच येत नाही. कळलं? अशा प्रकारे आपल्याला प्रश्न दिल्यानंतर उत्तर शोधायचे. जे दोन दोन सेम दिसते त्याच्यामध्ये बघायचे ह्याच्यामध्ये अंतर कमी आहे, त्याच्यामध्ये अंतर जास्त आहे. मग त्या अंतराचा पण आपल्याला विचार करायचा आहे. मग हे अंतर कमी आहे म्हणून पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. खाली एक असा लंबवर्तुळ आहे, त्याच्यावरती वरती बाण आहे. असा वर्तुळाच्या वर असा बाण आहे. आता हे बाण आहेत परंतु हे खूप लांब लांब आहे त्यामुळे हा पर्याय झाला. हे खूप लांब आहेत ना असे त्यामुळे हा पर्याय झाला कॅन्सल. पुढे बघा बरं काय होतं. हे पण आहेत पण हे पण खूप जास्त लांब आहेत. याच्यामध्ये गोल आहे परंतु अर्ध गोलच आहे त्यामुळे हे पर्याय झाले कॅन्सल. पुढे बघा बरं. हा ह्याच्यामध्ये दिसतं बरं का हे दोन्ही शेप मॅच झाले त्यामुळे पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. हे बघा असं आणि असं मॅच होते, दोन्ही मॅच होत होते त्यामुळं पर्याय क्रमांक डी त्याचं उत्तर आहे. इथे तर आपल्याला डायरेक्ट समोरासमोर दिसणार आहे किती उत्तर आहे म्हणून. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा आता. कुठून सुरुवात करा घ्यायला? असं इथून सुरुवात करू. जिंग असं असं जायची वर, असं असं आणि असा शेप दिसतोय. कुठं दिसतोय का ह्याच्यासारखा शेप? बघा बरं ह्याच्यामध्ये ऑब्झर्व करा. डायरेक्ट ह्याच्यासारखी डायग्राम कुठली दिसते का? आता तुम्हाला मी अजून सिम्प्लिफाय करून दाखवतो. आता समजा डायग्राम आपल्याला कळली नाही तर काय करू शकतो बघा. आता हे नीट लक्षात द्या. असं दिसतंय तुम्हाला? असं असा शेप दिसतोय ना. त्याला एका साईडला दांड आहे म्हणजे आपण काय करूया. असा शेप दिसतोय का कुठं बघायचं. कसा? असा शेप कुठं दिसतोय का बघायचं. असा शेप. बरोबर. असा शेप कुठं दिसतोय का बघा. ह्याच्यामध्ये दिसतोय परंतु हे जे अंतर आहे ह्याच्या तुलनेने खूप लहान आहे. वरचे बाजू लहान आणि खालचे हे जे पाय थोडक्यात हे पाय मोठे आहेत. ह्याच्यामध्ये उलट झालं. हे पाय जरा लहान दिसत आहे. पुढे बघा बरं असा शेप कशामध्ये दिसतोय का? हा शेप तर दिसतोय बरं का इथं. बघा ऑब्झर्व केला आपण जरा थोडं सिम्प्लिफाय केलं की असा शेप तर झाला हा. बरोबर. हा शेप तर झाला आणि ह्याला पाय आहे का वरती? झाला ना पाय ह्याला. ओके. मग एक सारखा शेप वरून बंद आणि असा शेप त्याला आहे. बाकी कुठं तसं मॅच होते का? नाही होते. ही डायग्राम जर मॅच होती डायरेक्ट आपण डायरेक्ट उत्तर सुद्धा लिहू शकतो. ह्याच्यामध्ये कुठं असा एक्स शेप तयार होतो का एवढा मोठा? इकडे होतोय. बरोबर. परंतु ह्याचे जे पाय जे आहेत बघा इथं वरती खूपच लहान आहे हा ट्रँगल. इकडे हा ट्रँगल सुद्धा मोठा आहे. ह्याच्यामध्ये तसा ट्रँगल डायरेक्ट फॉर्म होतच नाही. दोन व्यवस्थित नाहीच फॉर्म होते. मग पर्याय क्रमांक बी त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. असा शेप दिसतोय. कुठं दिसतोय का बरं असा शेप? नीट बघा. हा पाय बघा किती जाड आहे. हा पाय बघा याच्यामध्ये खूप पातळ दिसतोय. इकडचा पाय पण खूप पातळ दिसतोय. तो पण खूप पातळ दिसतोय. त्यामुळे हे दोन तर काय झाले कॅन्सल. कारण हे अंतर बघा आणि हे अंतर बघा हे झालं
कॅन्सल. ह्या दोघांमध्ये बघा, ह्याच्यामध्ये कुठं जाड, एवढा जाड काय दिसते का? नाही. परंतु पर्याय क्रमांक ए मध्ये बघा, हे एवढं जाड झालं. ओके, झालं ह्याच्याशी मॅच. ओके, आता बघा, आता मी जाणीवपूर्वक पुढचे पर्याय कॅन्सल केले, कारण मला तुम्हाला सगळं दाखवायचे की आपलं लक्ष सगळीकडे गेलं पाहिजे. जर आपल्या पेपरच्या वेळेस प्रॅक्टिस आपली झाली, आपल्याला दिसते पहिलंच उत्तर आहे, आपण बाकीच्या पर्यायाकडे पाहणार आहे का? नाही. आपण डायरेक्ट उत्तर देणार आणि 1-2 सेकंदात प्रश्न सोडून मोकळे होणार आणि पुढचा प्रश्न घेणार. चला, ही आकृती बघा, ह्या कुठल्या ह्याच्यामध्ये वाटते की तुम्हाला असेल म्हणून? बघा, असं जायचंय ए सारखं आणि तिरकं जाऊन अशी रेष आहे. बघा, ए सारखं जायचे खालपासून वरपर्यंत तिरकी रेष ना, अशी तिरकी रेष खालपासून वरती आहे. एवढी लांब तिरकी रेष ह्याच्यामध्ये आहे का? नाही. त्यामुळे पर्याय झाला कॅन्सल. ह्याच्यामध्ये दिसते बरं का एवढी लांब रेष, ह्याच्यामध्ये एक तिरकी रेष तेवढी लांब दिसते, हा पर्याय असू शकतो. ह्याच्यामध्ये एवढी लांब तिरकी रेष आहे का? ह्याकडे त्याकडेला आहे, पण ती डायरेक्ट कोपऱ्याला गेली, आपल्याला मध्येच कुठेतरी पाहिलं नाही. ह्या कोपऱ्याला जाऊन चालणार आहे का? नाही. ह्याच्यामध्ये आहे बरं का मध्ये, हा पर्याय एक असू शकतो. मग पर्याय हा ट्राय करून पाहूया. अशी तिरकी रेष गेली, मग सरळ यायचं, मग असं जायचं आणि मग असं जायचं. बघा, एकदम बरोबर ECG जसं असतो ना हृदयाचे ठोके, त्या टाईपमध्ये थोडंसं दिसते. मग ते मॅच होते इथे एकदम. ओके, इथं एवढं मॅच होत नाही परफेक्ट, नाही का? ह्याच्यामध्ये असं उलट एवढं मॅच होत नाही, ते डायरेक्ट मॅच झालं. मग आपण हे बाकीचं बघत बसायचे का? नाही. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. जर आपल्याला डायरेक्ट सापडलं नसतं, आपण ह्याच्यामध्ये शोधत बसलो असतो. मग डायरेक्ट दिसले तर आपण तो पर्याय निवडणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. त्रिकोण आहे, त्याच्यावरती अशी वाटी ठेवलेली आहे, बरोबर? त्रिकोण असे 2 पाय आहेत, त्याच्यावरती वाटी ठेवलेली आहे. बघा बरं, कुठं दिसतंय का तुम्हाला? ह्याच्यामध्ये गोल अशी अर्धी वाटीच नाही, ह्याच्यामध्ये आहे, परंतु त्याच्या खाली असे 2 पाय नाहीत, तिकडे पण नाहीत. हा पर्याय झाला कॅन्सल, हा पर्याय झाला कॅन्सल, हा पर्याय झाला. बरोबर आहे, पहिलंच उत्तर आहे. नीट बघायचे, ही वाटी झाली अशी आणि हे 2 पाय झाले. बाकी त्याच्यामध्ये काही का असं नाही, आपल्याला काय करायचे? ही आकृती ह्याच्यात बसतीये ना? ओके, बसते. मग पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. सुरुवातीला दिसते आपल्याला डायरेक्ट, ठीक आहे, असे 2 पाय असं करू त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. चला, पुढचे प्रश्न घेऊया आपण आता. ही आकृती बघा कशामध्ये दिसते. तर डायरेक्ट जर पाहिलं तर आपल्याला असं वाटतंय की ही आकृती आहे ना ह्याच्याबरोबर मॅच होते, परंतु हे अंतर बघा, हे अंतर, हे अंतर आणि हे अंतर काय आहे? फरक आहे ना, त्यामुळे हा पर्याय डायरेक्ट झाला कॅन्सल. ह्याच्यामध्ये बघा कुठं दिसतंय तुम्हाला असा शेप? ही चोच अशी होऊ शकते, बरोबर. हा एक त्याचा पर्याय असू शकतो असं मला वाटतं. बघा बरं, ह्याच्यामध्ये ही लाईन आली अशी, बरोबर, असं जायचं, असं असं, आणि इथून असं जाऊ शकतो का? बघा बरं, ह्याच्यासारखी मॅच होती, बरोबर ना? तरी आपण पुढं एकदा पाहूया, अशी मॅच होती का कशामध्ये? अशी तिरकी लाईन एवढी छोटीशी, बरोबर. एवढा छोटासा पार्ट कुठं आहे का? नाही, हा खूप मोठा आहे, हा पण खूप मोठा पार्ट आहे. एवढा छोटा पार्ट कशामध्ये नाही? ह्याच्यामध्येच आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. चला, पुढचा प्रश्न बघा आता. ही अशी आकृती आहे, बरोबर, अशी उलटा गेला आहे, त्याला असं जोडले व्ही शेप आहे, त्याला अशी दांडी मारलेली. व्ही शेप कुठं दिसतो तुम्हाला? व्ही शेप दिसतोय पहिल्यामध्येच व्ही शेप, ह्याच्यामध्ये पण व्ही शेप आहे, बरोबर. परंतु आपल्याला नीट ऑब्झर्व करायचे. बघा ह्याच्यात बघा, ह्याच्यामध्ये व्ही शेप सरळ आहे नाही, असं आहे, असं आहे. ह्याला मॅच होतोय ना? होतोय मॅच. पुढच्यामध्ये पण व्ही शेप होतोय, व्ही शेप होतोय पुढच्यामध्ये सुद्धा. परंतु नीट लक्ष द्या, काय होतं ह्याच्यामध्ये? ह्या व्ही शेपमध्ये इकडं ही लाईन तिरकी आणि तिरक्या लाईनला नाही, सरळ लाईनला रफर असं आडवी रेष मारायचं, त्यामुळे हे एक्झॅक्ट मॅच कुठं होते? ए ला मॅच होते. यामध्ये बघा, ही लाईन जी आहे, ही लाईन ह्याच्यामध्ये सरळ होती, बरोबर. ह्याच्यामध्ये पण सरळ आहे, अशी तिरकी इकडची लाईन. ही जी लाईन सरळ आहे का? नाही, ही तिरकी आहे. आणि हे जर असं घेतलं तर ह्याच्यामध्ये असं तिरकं तिरकं आहे, त्यामुळे ते पण मॅच होणार नाही. मग पर्याय क्रमांक कोणता आहे? पर्याय क्रमांक ए एक्झॅक्टली मॅच होते. एवढं जर मॅच होते पहिलं, तर पुढं पाहायची गरज आहे का आपल्याला? एवढं जर मॅच होते, पुढं पाहायची गरज आहे का? नाही. ठीक आहे, सरळ सरळ डायरेक्ट मॅच झाले. जर कॉम्प्लिकेटेड असतं तर आपण पाहिले असते पुढचे पर्याय. डायरेक्ट मॅच होतं, एवढं 100% दिसतंय आपल्याला, तर पुढचे पर्याय नाही पाहिले तरी चालणार आहे. आता ही आकृती बघा, जरा थोडंसं कॉम्प्लिकेटेड दिसते. ओके, हा शेप बघा कशामध्ये दिसतोय, नीट ऑब्झर्व करायचा आहे. हा जो शेप आहे, शंकरपाळी सारखा शेप आहे नाही का आपल्याकडे? असा शेप बघा, असा, ही लाईन सरळ आहे. हा शेप कशामध्ये दिसतोय? आणि इकडे जायचे असं, आणि इकडं असं सरळ जायचे. कशामध्ये दिसतोय बघा बरं शेप हा? ह्याच्यामध्ये दिसतोय का? नाही, काय कळते ना डायरेक्ट. ह्याच्यामध्ये ह्याच्यासारखं मिळतं, तो त्याचा शेप कोणता आहे? ह्या 4 बाजू आहेत ह्याच्यामध्ये, 1 2 3 4, या 6 बाजू आहेत. नाही, ह्याच्याशी मिळतं तो डायरेक्ट तरी काय दिसत नाही. मग पुढचा पर्याय बघू आपण, डायरेक्ट कॅन्सल करत नाही आपण. 4 बाजू ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 बाजू आहेत, तो पण डायरेक्ट मॅच होत
नाही. इकडे बघा बरं जरा काय होते, 4 बाजू असणार काय दिसते का? 4 बाजू असणार. ह्याच्यामध्ये तर काय तसं डायरेक्ट वाटत नाही. नाही दिसत अजून सुद्धा. पुढचा पर्याय बघूया. नाही जर सापडलं तर आपल्याला परत बाकीचे ऑप्शन एक्सप्लोर करावे लागणार आहेत. ओके, आता इथं बघा बरं का ह्याच्यामध्ये व्यवस्थित. हा कर बघा, हा 4 बाजू झाल्या याला. ओके, वरती तिरका आहे आणि खाली रेष आली सरळ, बरोबर एक्झॅक्टली हे त्याला मॅच होते. बरोबर. आता हे डायग्राम जरा कॉम्प्लिकेटेड आहे, आपण साईड मधले ह्याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 होते ते, त्यामुळे मॅच होत नाही. इथं पण जास्त बाजू असणारे चौकोन आहेत. इथं पण 1 2 3 4 4 बाजू असणारे चौकोन आपल्याकडं आहे ना. इथं 6 बाजू असणारे षटकोन वगैरे आहेत, पंचकोन आहे, षटकोन आहे. इथं 4 बाजू असणार एकच आहे ना, तिथं दिसलं आपल्याला बरोबर, आपण तो बरोबर पाहिलं आणि मग ते एक्झॅक्टली मॅच होते. पर्याय क्रमांक डी बरोबर आहे. आता ही आकृती तुम्ही बघायची आणि ह्या 26 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे की ही जी प्रश्न आकृती आहे ती कोणत्या पर्यायामध्ये एक्झॅक्टली मॅच होणार आहे, बसणार आहे. पर्याय क्रमांक ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये का डी मध्ये. ओके, हा मला तर उत्तर कळलंय, उत्तर काय आहे ते. मग हे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, म्हणजे मला पण समजेल की तुम्हाला जो मी टॉपिक शिकवलाय तो तुम्हाला समजला आहे का नाही. ठीक आहे, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये रेग्युलर सांगतो तेच तुम्हाला आता सांगणार आहे. नवोदयचा आपल्याला रेग्युलर अभ्यास करायचा आहे, टेस्ट सोडवायचे आहेत. शाळेत तुमच्या किंवा क्लासेसला ज्या टेस्ट असतील त्या टेस्ट द्यायच्यात. ते दिल्याशिवाय आपल्याला कळत नाही. युद्धात लढल्याशिवाय कळत नाही की आपली तयारी किती झालेली आहे. मग आपण टेस्ट देतो ते आपले युद्ध आहे. ठीक आहे, इथं आपल्याला लढायचंय आणि मग आपल्याला कळणार आपली तयारी किती झालेली आहे, काय नाही, आपल्या चुका कुठं होतात आणि मग आपल्याला त्या चुका दुरुस्त करायच्यात. ठीक आहे, प्रॅक्टिस करायची, मग आपलं स्पीड ॲटोमॅटिक वाढत जाणार आहे.